नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या हक्काच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आधुनिक शेती तंत्र मार्ग विकासाचा. या आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फॉस्फरिक ॲसिड याबद्दल माहिती बघणार आहोत. तर माहिती घेत असताना आपण पाहणार आहोत फॉस्फरिक ॲसिडचे प्रकार कसे आहेत, तसेच या ॲसिडचे आपल्या पिकांना होणारे फायदे, ते याबद्दल थोडक्यात माहिती आपण आज पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, फॉस्फरिक ॲसिडचा वापर आपण ड्रीप साफ करण्यासाठी करत असतात. याचा आपल्या पिकाला आणि जमिनीला याचे काय परिणाम होतात, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, फॉस्फरिक ॲसिड हा आपल्याला 2 प्रकारात पाहायला मिळते. यामध्ये 60% फॉस्फरिक ॲसिड आणि 85% फॉस्फरिक ॲसिड अशा 2 टक्केवारीत फॉस्फरिक ॲसिड आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये आपल्याला हिरव्या कलरचे जे फॉस्फरिक ॲसिड पाहायला मिळते, जे की शेती उपयोगी असते, आणि पांढऱ्या रंगाचे फॉस्फरिक ॲसिड हे इंडस्ट्रियल म्हणजेच की मोठमोठे उद्योग असतात, तर त्यासाठी वापरण्यात येते. तर आपण आपल्या शेतीसाठी हिरव्या रंगाचे जे फॉस्फरिक ॲसिड असते, तर याचा वापर कसा करावा, तर याची माहिती बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, फॉस्फरिक ॲसिडचे फायदे आपल्या पिकामध्ये आणि जमिनीमध्ये कशा प्रकारे होतात, तर हे आपण पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, फॉस्फरिक ॲसिड हे जमिनीतील पीएच म्हणजेच की जमिनीचा साम मेंटेन करण्यासाठी वापरले जाते. तसेच जर पाण्याचा पीएच वाढला असेल, तर तो सुधारण्याचे काम सुद्धा हे फॉस्फरिक ॲसिडमुळे होत असते. जर पाण्याचा पीएच मेंटेन असेल, तर आपण फवारणीच्या वेळी ज्या औषधांचा वापर करत असतो, तर त्याचा रिझल्ट आपल्याला चांगल्या प्रकारे मिळत असतो. त्यामुळे फॉस्फरिक ॲसिड आपण पाण्याचा आणि जमिनीचा पीएच मेंटेन करण्यासाठी वापरू शकतात. त्याचप्रमाणे हे जर आपण जमिनीत टाकले, तर जमिनीचा पीएच सुधारून पिकाला जे जमिनीत असणारे मायक्रोन्यूट्रिएंट आहेत, तर ते लवकर उपलब्ध होत असतात. म्हणजेच की फॉस्फरस असेल, मॅग्नेशियम, तसेच फेरस आणि झिंक असे जे मायक्रोन्यूट्रिएंट आहेत, तर ते पिकामध्ये लवकर शोषले जातात आणि त्याचा अपटेक देखील पिकामध्ये वाढत असतो. शेतकरी मित्रांनो, तसेच आपण जर फवारणीद्वारे फॉस्फरिक ॲसिडचा वापर जर केला, तर पिकाला फॉस्फरस हा घटक मिळतो. तसेच पानांची जाडी वाढते आणि पाने पसरट देखील होतात. आणि शेतकरी मित्रांनो, बुरशी आणि कीटकांपासून देखील आपल्या पिकाचे संरक्षण होत असते. आणि तसेच यामुळे फुटवा देखील वाढताना आपल्याला दिसून येतो. तसेच आपल्या पिकातील फळांची जी साईज आहे, तर ती साईज देखील वाढण्याचे काम होत असते. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळी आपण जमिनीतून फॉस्फरिक ॲसिड देतो, त्यावेळी पिकातील ज्या पांढऱ्या मुळांची वाढ असते, तर ती देखील होते आणि जमिनीत देखील भुसभुशीत होत असते. तसेच आपले पीक हे देखील स्ट्रॉंग होत असते. शेतकरी मित्रांनो, फॉस्फरिक ॲसिडचा महत्त्वाचा वापर म्हणजे आपले ड्रीप हे चोक झाले असेल, तर ड्रीप साफ करण्यासाठी सुद्धा या ॲसिडचा आपण वापर करत असतो. त्यापासून आपल्या पिकाला फॉस्फरिक ॲसिड हे मिळतच असते. पण आपल्या पिकातील जी पांढरी मुळी आहे, तर तिचा देखील विकास होत असतो. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपले बेड हे जर का घट्ट किंवा मग कडक झाले असतील, तर या पिकांच्या बेडला सुद्धा भुसभुशीत करण्यासाठी आपण फॉस्फरिक ॲसिडचा वापर करू शकतात. शेतकरी मित्रांनो, फॉस्फरिक ॲसिडचा आपण जास्त जर वापर केला, तर याचे नुकसान देखील आपल्याला होऊ शकतात. तर आता ते नुकसान काय आहेत, तर याबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात. तर याचे नुकसान असे आहेत की शेतकरी मित्रांनो, फॉस्फरिक ॲसिड जेव्हा आपण वापरत असतो, तर काही अशी औषधं आहेत ज्यांसोबत याचा वापर करणे आपण टाळावे. जसे की एलिट असेल, ब्लू कॉपर आणि सल्फर असे जे ॲसिडयुक्त औषधे आहेत, तर या ॲसिडिक औषधांसोबत वापर करणे याचा टाळावा. यामुळे आपल्या पिकाला स्कोर्चिंग होताना आपल्याला दिसून येईल किंवा मग पीक हे स्ट्रेसमध्ये जाण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे ॲसिडिक औषधांसोबत फॉस्फरिक ॲसिड वापर करणे टाळावे. तसेच जर जास्त प्रमाणात त्याचा वापर जर झाला, तर आपल्या जमिनीतील जे मित्र कीटक असतात, गांडूळ असेल किंवा मग इतर जे बॅक्टेरिया असतात, तर त्यांना सुद्धा धोका निर्माण होत असतो. आणि याचा जास्त वापराने जमिनीचा जो पोत आहे, तर तो डिस्टर्ब होण्याचे, तो बिघडण्याचे सुद्धा प्रमाण वाढत असते. त्यामुळे ह्याचे कमी वापर करावा, जास्त वापर करू नयेत. शेतकरी मित्रांनो, याचे प्रमाण आपण फवारणीसाठी 200 लिटर पाण्यासाठी 20 ते 25 मिली फॉस्फरिक ॲसिड घेऊ शकतो. तसेच जर आपण याचा वापर ड्रिपने करत असाल, तर ड्रिपने आपण 1 ते 1.5 लिटर प्रति एकर याचा वापर करू शकतात. तरी वापर करताना कंपनीच्या लेबलनुसारच वापर करावा, कारण की त्याने आपल्याला फायदे देखील होत असतात. शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर कीटकनाशक, बुरशीनाशक, पीजीआर किंवा शेतीविषयक वस्तू खरेदी करायच्या असतील, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत, त्यावरती क्लिक करून आपण शेतीविषयक वस्तू खरेदी करू शकतात.
शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे फॉस्फरिक ॲसिडची माहिती आपण पाहिली आहे. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक शेती तंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा.